लढत जड असल्याचं सुद्धा बोललं जात होतं आणि त्या दृष्टीनेच हा निकाल लागलेला आहे। इकडे आपण दृश्य पाहतोय शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी सुद्धा विजय जल्लोष साजरा केलेला आहे। त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना दिसतात। आपण पाहतोय अमोल कोल्हेंचा अगदी मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे त्यांच्याशी संवाद साधतायत। सभेचा गड अखेर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राखलाय। आपल्या सोबत डॉक्टर आहेत, विजय झालाय, काय नाही खरोखर आनंद आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा विजय, महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जी जीवापाड मेहनत घेतलेली आहे त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं। खरं तर प्रचारादरम्यान खूप शब्द दिलेले आहेत, शेतकऱ्यांना असेल जनतेला असेल, मोठी आव्हानं आहेत। 100% एवढ्या मोठ्या नेत्यांनी आव्हान दिल्यानंतर मायबाप जनतेनं ज्या पद्धतीनं खांद्यावर उचलून घेतलं ते पाहता दुसऱ्यांदा ही जबाबदारी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिली। त्यामुळे नक्कीच एक जबाबदारीची जाणीव आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं, प्रयत्नांची पराकाष्ठा करणं माझं कर्तव्य आहे। अजितदादांनी आव्हान दिलं होतं, शेवटच्या सभेतून उत्तरही दिलं, आज काय प्रतिक्रिया? नाही, मी एवढंच म्हणतो की ते फार मोठे नेते, इतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलू नये। जे काही उत्तर द्यायचं होतं ते शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या स्वाभिमानी मायबाप जनतेने दिलेलं आहे आणि नक्कीच आता पुढे विधानसभा निवडणुकांच्या वेळी या पद्धतीनं आणखी पुढे जो तुतारी वाजवणी आहे ही तुतारी महाराष्ट्रभर कशी निनादत राहील या दृष्टीनं नक्कीच आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं हे माझं कर्तव्य आहे। या निवडणुकीतून आढळरावांचा पराभव आहे की अजित पवारांचा, कसं पाहता? मला असं वाटतं कोणाचा पराभव आहे यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं बदललं होतं त्या पद्धतीनं तत्व, निष्ठा, मूल्य, स्वाभिमान यावर विश्वास ठेवायचा की नाही हा एक संभ्रम तयार झाला होता। पण यावर विश्वास ठेवणाऱ्या, स्वाभिमानावर, निष्ठेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय हे जास्त महत्त्वाचं आहे। मी शब्द दिला होता की कला क्षेत्राला कुठेतरी पूर्णविराम देऊन आता पूर्ण वेळ जनतेसाठी देणार। यामध्ये मालिका क्षेत्राला हा नक्कीच आता वेळ मिळेल असं मला वाटत नाही आणि त्या पद्धतीनं या पुढची वाटचाल करावी लागेल। पण फिल्म इंडस्ट्रीमध्येही थोड्या अपेक्षा आहेत, त्याही क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, दोन्हींचा समतोल राखला जाईल का? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सांगणं हे खरं तर एक नैतिक कर्तव्य आहे। पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचवणं ही जबाबदारी आहे। परंतु त्याचबरोबरीनं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं ही जी दुसऱ्यांदा जबाबदारी खांद्यावर दिलेली आहे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे माझं कर्तव्य आहे। उद्या बारामतीला जात आहेत, काय आहे? नाही, नक्की आदरणीय पवारसाहेबांनी एक संघर्षाचं हे मूर्तिमंत रूप समोर उभं केलेलं आहे की सगळं काही गमावल्यानंतर कशा पद्धतीनं संघर्ष करत पुन्हा विजय मिळवता येतो हे प्रतीक पवारसाहेबांनी घालून दिलेलं आहे। खरं तर मोदींचा